करावे ते मनी समाधान म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा अनिकारू सावे न लगे बहुता अनिकारू सावे न लगे बहुता पुल्या संचिता वाचून या म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा तुका म्हणे वार घातली यावरी तुका म्हणे वार घातली यावरी होईल कैवारी नारायण म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा मायुग पिटी तटी भीमरत्यम वरम पुंडलिकाय दातुन मुनिंद्रे समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू मत बर पांडुरंगा करू मत बर पांडुरंगा करू मत बर पांडुरंगा करू मत दुसरे चरण दुसरे चरण पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची अंजग्रपदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणा दयाडा तुमचं नवलादलं पावन चालू चराचरी ओम नमो जय देवी प्रतिपद्य जय जय संस्वत आत्मरूपा देवा तुच्छ गणेशु सकल अर्थमती प्रकाश म्हणे निवृत्त दास अवधारी जुजी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ती आदि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटीशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवी विभस्मामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेती श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वतात्मजवानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती जरूर पधारी जी पवन कुमार इरादा मेरी स्वामी ने मेरा दाजी को दास जन्म जन्म मोये दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधिका नंद ग्राम के शाम इनके पगम वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में प्रभु आप बिहाना संग राधा जी को लाए प्रभु आप बिहाना राधा जी को लाए प्रभु आप बिहाना संग गोपियों को लाए प्रभु आप बिहाना गोपियों को लाए
रज धूली जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए। विठ्ठल भोगतो नगडे संचिता वाचुनी करावी ती मनी समाधान, म्हणून या मनी मानून एक हेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा प्रस्तुत। प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारी तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल। कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना घेताय तरी पण वक्त्याचं कर्तव्य या अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली मस्दी नगरी आणि आपल्या मस्दी नगरीमध्ये सगळ्यांचे परिचयाचे असणारे आदर्श शेतकरी दौलत भाऊराव देवरे यांच्या पत्नी म्हणजे कैलासवासी सुंदरताई दौलत देवरे यांच्या दशक्रिया विधीनिमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे। मला वाटतं आई साहेब ग्रामपंचायत सदस्य पण होत्या आणि आई साहेबांचा सुंदरताईंना 2 मुले व 2 मुली, एक 3 मुले व 2 मुले, एक आदर्श कुटुंब व विशेष म्हणजे हे परिवार एकत्रित राहतंय। आता सध्या असं झालंय हळदीचं अंगही पूर्ण निघत नाही तोवर वाले होतात लोक पुरं, बरोबर आहे की नाही? परत चांगली गोष्ट आहे ते अजून एकंदर आहेत म्हणजे काहीतरी समाजाला त्यांच्याकडनं घेण्यासारखं परिवार आहे। आणि ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे आपल्या गावाची श्रीमंती। आमच्या हेमंत बाबांनी मला सांगितलं की जे नियोजन करतायत तेच भूदेव आहेत। आणि सांगू का तुम्हाला, हिऱ्याची पारख कोण करू शकतं? जोरीच करतो ना। हा, आणि मी तेवढ्या लेवलला नाहीये, पण आमच्या हेमंत बाबांनी सांगितलं मला। पहिले तर शंका अशी असते माझ्या मनात की जे सांगणारे असतात ते जरा वाढीव सांगतात, नाही का? वाढवून सांगतात असं वाटत होतं, पण बघितल्याच्या नंतर भेटल्याच्या नंतर असं वाटलं ना हेमंत बाबा तुम्ही सांगत होते त्याच्यापेक्षा कैक पटीने ती व्यक्ती पुढे, म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये। आणि सांगतो तुम्हाला, जेवढे पण आमचे लोक असतात, महाराज लोक असतील, ब्राह्मण लोक असतील, त्यासले फक्त लेवाना आवडच देवाना नाही। काय म्हणायलो मी? आमले फक्त लेवाना आवडच देवाना अजिबात नाही। पण मी पहिले ब्राह्मण दादा बघतोय कि ते प्रत्येक गोष्टींमध्ये महाराज पूरा किताब भर के रखा है उन्होंने, मैंने देखा तो। हाँ, माझी तर लेवल नाही त्यांची स्तुती करणे एवढी, पण आमचे संत जसं सांगतात मुलगा चांगला जन्माला आल्याच्या नंतर त्या व्यक्तीला त्या मुलाला धन्यता देण्यापेक्षा मी तर त्या मायबापांना धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची। बोलिया गीता अखिल तो जगत, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता, धन्य माता पिता दयाची। हो तुझे सात्विका, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, दयाची, दयाची। आपल्यांसाठी करतात विशेष नाहीये, आपल्यासाठी जो जगतो प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी जगते, पण आमचे भूदेवा लोकांसाठी जगतात।
ते स्वतः सांगतील त्याच्यापेक्षा लोकांनी स्तुती करावी. याला म्हणावी इन्सानियत आणि याला म्हणावं वागणं आणि वर्तणूक. आपली स्तुती आपण स्वतः भरपूर करतो नाही का. काही काही लोक आम्हाला सांगतात महाराज आपण का नाही आमना खेळाच मग 50 गावेच मग मंदिरे बांधिनात आम्ही का नाही असं कर आम्ही का नाही तसं कर. स्वतःची स्तुती स्वतः करतात. पण यांची स्तुती दुसऱ्याच्या मुखातून ऐकली महाराज पटलं मला की व्यक्ती असावी तर अशी. आणि इतकं करूनही एवढी नम्रता आहे महाराजांच्या अंगी. मी नेहमी सांगतो नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. मी तर म्हणतो जगाच्या मालकाच्या खूप जवळ आहात तुम्ही. खूप जवळ म्हणजे खूप नजदीक आहात. जर तुमचं वागणं असं आहे ते बघून मी मोहित झालो. असो कीर्तनासाठी उपस्थित आपले मंदिरचे महंत बाबा सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत प्रणवगिरी बाबाजी सुद्धा उपस्थित आहेत. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण त्यात भजनी मंडळ असतील आणि माझ्यावर तुमच्यावरही विशेष प्रेम असेल. आमच्या हेमंत महाराजांवर पण विशेष प्रेम असेल. माझ्यावर पण झालंच आहे त्यांना. आमचे किरण माऊली सांगितलं होतं त्यांना माझा संदेश. म्हणजे या गोष्टीसाठी बरेच लोक आतुर आहेत पण तुम्हाला सहज भेटले ते. हो थँक्स. आमचे किरण बाबा खरं तर एक विनोदाचा भाग वजा करा. पर सप्ताह चालू आहे आणि चालू सप्त्यातून म्हणजे गठ्ठा मतदान माई मतदान उपाड देणं इथलं सोपं नाही शे. म्हणजे चालू पीकवर ताबा लिहिलेल शे हेमंत बाबाने समजे ना नंदुमले. हा हो वैर निवय झाल्यावर सुद्धा ताबा लिहिलेले किरण बाबा सप्त्यात होते तरी सुद्धा आलेत. महाराज खूप खूप धन्यवाद आणि थँक्स म्हणेल. आमचे महाराजजी पण मला वाटतं दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा भेटतायत मला. सागर महाराजजी क्या बात आहे. महाराजांचा आवाजही गोड आहे. माझ्यासोबत आलेले अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे योगजी आहेत. माझे रथाचे चालक आमचे संदीप दादा आहेत. अजून आमची आकलाडची मंडळी आलेली आमची रिटायर फौजी बाबा आहेत. माझे लहान बंधू किशोर दादा आहेत. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण आणि हो आमचे दादाश्री आलेले आहेत. ते असतातच परिसरात कोणतंही कीर्तन असलं की ते हजेरी लावतात असं मी बघितलंय त्यांना. आमचे दादाश्री असतील भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. नाव कोणाचं सुटत असेल तर क्षमा असावी. कारण काय आहे साऊंड सिस्टीमवाले दादा हो आमचा नंदूभाऊंचा साऊंड सोबत आलेले आमचे गणू दादा बबलू महाराज. अच्छा हां आमचे संदीप दादा अजून दुसरे संदीप दादा जे मला फोन करत होते. हां त्यांनाच बबलू दादा म्हणतात का. अच्छा तर ते मी नाव वाचलं ना संदीप दादा असं संदीप महाराज. हां दादांचेही बरेच प्रयत्न चालू होते महाराज या म्हणून. दादांनी आणि आमच्या हेमंत बाबांनी खूप आग्रह धरला. कदाचित बाबाजींचं प्रेम असेल आणि भगवंतालाही माझ्या हातून आजची सेवा करून घ्यायची असेल म्हणून तो माता पित्यांचं दर्शन घडलं हे मी माझं परमभाग्य समजेल. कीर्तनासाठी अच्छा नानासाहेब आलेले आहेत दैवेलकर. आमची नानाश्री आलेले आहेत दैवेलकर. अजून बरीच मंडळी बाहेर गावाहून आलेली आहेत. सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होणार नाही. नाहीतर उगच कसं व्हायचं आबासाहेब आपण नावेली सुद्धा नावे लेवाले आम्हाला 2 तास होई जातील. मग बाकीना सांगतील नेमका रात्री कीर्तनकार येलो होता का भाट येलो होता ते समजलं नाही बुवा. किंवा नावे लेवा लेवा मग 2-4 लोक जर सुटीच घ्यात बशी शिलगाव रे तो बी चिकनात नाही. म्हणून सगळ्यांची नावं काय घेत नाही. सगळ्यांच्या पायी साष्टांग प्रणिपात करतो. जे अधिकारी असतील माझ्यापेक्षा ज्ञानामानाने गुणाने त्यांच्या चरणाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. आणि ती तुकोबार आहे अभंगातून सांगतात भैया जीवनामध्ये कोणतंही काम करत असताना विचारपूर्वक करायचंय. नुसतं सहज करून मोकळं व्हायचं नाही. कारण काय असतं माहितीये का कदाचित आपलं केलेलं कर्म आपल्याला भोगावं लागतं. भगवंताचा न्याय भगवंत तुमचं वाईटही करू शकत नाही चांगलंही करू शकत नाही. तुमचं कर्मच तुमचं ठरवतं चांगलं की वाईट. तुमचं कर्म ठरवतं चांगलं की वाईट. नाही तर काही लोकांना भ्रम असतो पाप केल्याच्या नंतर गंगेमध्ये गेल्याच्या नंतर पाप धुतलं जातंय असं मत आहे ना तुमचं. मला सांगा गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर पाप धुतलं जातं का. माझा पहिला प्रश्न आहे धुतलं जातं काय.
तुम्ही कीर्तनात बसलेत ना? नाही बा, दक्षिणा ठरेल बाबा देणार आहेतच, तुम्ही का बरं घाबरी राहणार? हा? पाप केल्याच्या नंतर हा असं आहे. बघू द्या मला लोक किती लोक आलेत. कारण मी पहिले विचारताना माझ्या दादाला विचारलं ना, मुन्ना भैया, मुन्ना दादांना विचारलं लोकसंख्या किती आहे? म्हणले 15-16 हजार. म्हणलं 15-16 हजार आहे, कमीत कमी 10,000 तरी कीर्तन लिहितील म्हणतं. 8 ते 2,000 बी नाही बन राहणार. ठीक आहे, कीर्तनाला येण्यासाठी पण एवढं सोपं नाहीये. येण्यासाठी सुद्धा आपला सुद्धा पुण्याचा साठा असन तो कीर्तनात येऊ शकतो. कीर्तनात येणं एवढं सोपं नाहीये. पूर्वी जन्मी ज्याची असेल पुण्याई तोच मुखी गाई हरीचे नाम. वेड्या गबाड्याचे काम हा आहेत तेवढे भरपूर झाले. मी तुम्हाला क्वेश्चन केलता, काय विचारत होतो? आपल्याकडनं पाप घडलं आणि गंगेवर स्नान करायला गेल्याच्या नंतर पाप धुतलं जातं काय? नाही ना. तुमचं काय मत आहे? पाप धुतलं जातं काय? नाही. पण मी असं म्हणेल, पाप खरंच धुतलं जातं. का धुतलं जातं? आमचे संत सांगतात, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाते भंगा. जर मुखानं नुसतं गंगा गंगा म्हणल्यानं जर पाप धुतलं जात असेल तर गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर का नाही धुतलं जाणार? बरोबर आहे ना? पर ऐका ना, पाप जरी धुतलं गेलं असेल पर ते पुन्हा आपल्याच माथी पडतं. सांगतो तुम्हाला, गंगेमध्ये पाप धुतलं जातं हे मी मान्य करतो, संत सांगतात म्हणून. पण तेच पाप पुन्हा आपल्या माथी पडतं. कसं सांगू का? तुम्ही गंगेमध्ये स्नान करून आल्याच्या नंतर ते पाणी समुद्रात जातं, ते पुन्हा बाष्पीभवनाद्वारे पुन्हा आकाशात ढगाच्या रूपात जातं आणि ढगाच्या रूपात आकाशात गेल्याच्या नंतर पुन्हा पावसाळ्यामध्ये ज्यान त्यानं पाप ज्यान त्यानं दाबावरच. म्हणजे पाप तुमची साथ सोडत नाही. सावली जशी साथ सोडत नाही तसं तुमचं कर्म तुम्हाला सोडत नाही दादा. ठीक उसी तरह कर्म आपली साथ सोडत नाही. तुम्ही नीतीनं जर वागलात, चांगल्याचं फळ चांगलं आणि वाईटाचं फळ वाईट भेटतं. हो, तुम्ही म्हणसान हे सत्य आहे का? संतांचा दृष्टांत आहे, लक्षपूर्वक ऐका, ऐकलं तर कळेल. एक कसायच्यातून गाय सुटली बाबाजी. कसायच्यातून गाय सुटली. गाय सैरा वैरा धावती, कसायच्या हाती गाय लागत नाही. कसाई गायच्या मागे धावत होता, गाय जीव घेऊन पडत होती. नदीच्या काठीनं गाय पडत होती. कसाई दादाला गाय घावत नाही. कसाई दादानं ब्राह्मण दादा स्नान करत होते. ब्राह्मण दादाला आवाज दिला, ब्राह्मण दादा मा हाताकन गाय सुटली, गाय मला घावत नाही, तेवढी गाय द्या ना म्हणले धरून. आता ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होते. स्नान करता करता उठले, गायीच्या समोर गेले. गायीच्या समोर गेले आणि गायीच्या समोर जाऊन दोघं हात आडवे केले. दादा गायीच्या समोर गेले, दोघं हात आडवे केले. गाय जागीच थांबली. कसाई दादाने यावं गायला धरावं. गायीला धरून घेऊन गेला. काय केलं असं खूप काही सांगायची गरज नाही. कसाईनं काय केलं असं, हो गाय धरली असन, घरी घेऊन गेला असन, कापली असन आणि खाल्ली असन. सरळ आहे. आता कसायानं गायला धरलं, कापली, खाल्ली, इथपर्यंत थांबा. चला पुढे. एक वारकरी वारी करीत होता. वारी करीत असताना एका गावी मुक्कामाला थांबला. थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं बघावं आणि वारकरी बाबाला म्हणावं, बाबा कुठं चाललात? म्हणले काय नाही की पंढरपुराला जातोय. बाबा तुम्ही पंढरपुराला चाललात? म्हणले हो बाई. मग बाबा असं करा ना, माझ्याकडे 2 घास जेवायला या ना. वारकरी बाबा म्हणतो, पंक्तीत पण जेवायचं त्या घरी पण जेवायचं लेकी, हरकत नाही, तुझ्या घरीच येतो म्हणले जेवायला. वारकरी बाबा घरी आले जेवायला. जेवण वगैरे झालं, घरातून काढता पाय घेता तोपर्यंत त्या बाईनं सांगावं, बाबा कुणाक चाललात? म्हणले बेटा मंदिरावर झोपाया चाललो. बाबा मंदिरावर झोपणार आहात? म्हणले हो बाई. बाबा असं करा ना, मंदिरावर झोपण्यापेक्षा आम्ही घरामध्ये 2च नवरा आणि बायको आहेत. म्हणले इथंच झोपा ना. वारकरी म्हणतो मंदिरावरही झोपायचं, त्या घरी पण झोपायचं. म्हणले तुझ्या घरी झोपतो बेटा. वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये बेड टाकलेले, 2 नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपलेल्या आहेत. दादा प्रसंग बघा. ऐन मध्यरात्र बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली आणि बाई वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा. पण ऐकावर का काका बाबा हो, तरुण भावांना सांगतो, दृष्टांत सांगत असताना दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी असतो आणि ही घडलेली सत्य घटना आहे. संतांचं चरित्र सांगत असताना येणार दृष्टांत आहे. पण मी तुम्हाला सांगेल, मी जे सांगेल ना, याच्यातून कोणी वाईट काढू नका. याच्यातून कोणी वाईट काढू नका. कारण काही लोकांना सवय असते चांगल्यातून पण वाईट काढायची. बरोबर आहे ना बाबा? काही लोकांना सवय असते चांगल्यातून वाईट काढायची. पण बघा,
आपली जर नजर चांगली असेल ना, दृष्टी अच्छी आहे तो भाई सृष्टी अच्छी दिखती है. नजर चांगली असेल तर सगळं चांगलं दिसतं, पण नजरेत जर का दोष असला ना मग सगळं घाण दिसतं. अगर नजरिया ठीक आहे, अगर नजर चांगली असेल, दृष्टी चांगली असेल तर आपण किचड मध्ये कमळ बघू शकतो. पण आपल्या नजरेत जर का दोष असेल तर चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं आपल्याला कसं बघायचं. बाईच्या मनामध्ये काम वासना निर्माण झाली. वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी बाबा उठले आणि मध्यरात्री काय झालं म्हणले, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, आम्ही वैष्णव आहोत, आम्ही वारकरी आहोत, आमच्या मनामध्ये परस्त्री बद्दल वाईट विचार येत नाही. आणि सांगू का तुम्हाला, खरा वैष्णव असेल, खरा वारकरी असेल, खरा माडकरी असेल तर त्याच्या मनामध्ये परस्त्री बद्दल वाईट विचार येत नाही. पाया पडून माफी मागून सांगतो, काही लोकांना पचणार नाही, पण मी तुमच्या पाया पडून माफी मागून सांगतो, खरा जो वारकरी असेल त्याच्या मनामध्ये खरंच परस्त्री बद्दल वाईट विचार येत नाही. कारण आमच्या तुकोबरायांची शिकवण आहे, जाई तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास. हो, आम्ही वैष्णव आहोत, आमच्या मनामध्ये परस्त्री बद्दल वाईट विचार येत नाही. पाया पडून सांगू का, राग धरू नका गरीबाचा बोलण्याचा, कदाचित माझ्या वयाच्या मानानं जास्त होत असेल ते, पण पाया पडून माफी मागून सांगतो, खरा वैष्णव असेल, खरा माडकरी असेल, खरा वारकरी असेल तर त्याच्या मनामध्ये परस्त्री बद्दल वाईट विचार येत नाही. आणि जर वाईट विचार येत असतील तर तो खानदानी माडकरीच नाही, त्याच्या रक्तात भेसळ असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल वारकरी बाबा म्हणायला लागले, बाई मी वैष्णवा आणि आमच्यासाठी परस्त्री आमची माय बहीण. आणि तुम्हाला सांगू का, आपल्या हिंदू धर्माची संस्कृतीच आहे दादा, मानलेल्या नात्याला सुद्धा टिकणारे लोक आहेत आपण. भगवंताचं द्रौपदीशी काय नातं होतं, मानलेली बहीण होती, पण संकटाच्या काळी वस्त्र नाही पुरवले तर वस्त्र रूपच धारण केलं. हो, आपला धर्म आपल्याला शिकवण देत असताना प्रत्येक स्त्री आपल्यासाठी आपली माय बहीण असते. संतांनी सांगितलं या गोष्टीवर तर तुम्ही विश्वास ठेवायलाच पाहिजे. पण अजून परिचय देत असताना मी सांगेल राजे छत्रपती शिवरायांचं उदाहरण. राजे छत्रपती शिवरायांचं चरित्र वाचत असताना एक ठिकाणी विषय आलेला की जेव्हा शिवबा मरण पावले, शिवबा मरण पावल्याच्या नंतर मुसलमान धर्माचा राजा, त्याची शिपायांच्या कानी बातमी पडली कि राजा भोसला मर गया, शिवा भोसला मर गया, अगर यही संदेश हम अपने राज्य को सुनाएंगे तो कुछ तो बख्शिश मिलेगा भैया, काहीतरी आम्हाला दक्षिणा मिळेल, काहीतरी बक्षीस मिळेल. या आशेनं, या अपेक्षेनं ते मुसलमान धर्माचे ते शिपाई त्यांच्या राजाकडे जातात आणि त्या औरंगजेबाला सांगतात, राजे राजे वो जो शिवा भोसला था ना वो मर गया, राजे राजे वो जो शिवा भोसला था ना वो मर गया. अपेक्षा काय होती त्या शिपायांना, आपला मुसलमान धर्माचा राजा आपला दुश्मन मेलाय म्हणून काहीतरी मोठं बक्षीस देईल, या आशेनं सांगत होते. पण महाराज त्या मुसलमान धर्माच्या राजानं दोघं गुडघं खाली टेकले. मुसलमान धर्माच्या राजानं दोघं गुडघं खाली टेकलेत आणि अल्लाहकडे हात पसरवले आणि अल्लाहला सांगतोय, ए मेरे अल्लाह मेरे परवरदिगार तू तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. ए खुदा मेरे अल्लाह तू तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. क्यों? क्योंकि माँ बहनों की अब्रू की रक्षा करने वाला तेरे दरबार में पधार रहा है. राजे छत्रपती शिवरायांची शिकवण ती शिकवण आमच्या संतांची परस्त्री आमच्यासाठी माय आणि बहीण असते. पर बाई म्हणते, वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरीचं सहजच लक्ष घरात गेलं आणि वारकरीच्या मुखातून वाक्य निघालं, काय बाईया, अगं तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असली घाणेरडी विचार आलीच कस काय? बाई म्हणते, वारकरी बाबा तुम्हाला माझा नवरा दिसतोय वय. बाईनं काढली कुऱ्हाड आणि नवऱ्याच्या डोक्यात टाकली. नवरा झोपलेला, झोपेतच खांड केली नवऱ्याची झोपेतच खांड केली महाराज. आता वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा आता तरी माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, अग्निदेवतेच्या समोर 7 फेरे घेतले, त्या नवऱ्याला झाली नाही, आमच्यासारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे दादा. नवऱ्यालाही मारलं, आता वारकरी बाबाही माझी इच्छा पूर्ण करत नाही, मग काय करायचं? ऐन मध्यरात्री बाईनं आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामांजी वाचवा 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 म्हणतात. गावातील लोक जमा झाले. बेटा काय झालं? म्हणले काय नाही. या वारकरी बाबानं माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला, माझा नवरा मला वाचवायला आला तर माझ्या नवऱ्याला सुद्धा मारून टाकलं या वारकरी बाबानं. गुरुजी खरं होतं का ते? खरं होतं का ते? वारकरी उघड्या डोळ्यानं सहन करत होता. कारण कुठं कुठं माणूस चुकीचा नसल्यावर सुद्धा त्याला बदनाम केलं जातं. काही ठिकाणी माणसाची चूक नसताना सुद्धा लोक बदनाम करतात आणि हे बदनामी करणाऱ्यांनी तर हायगच नाही केली राव. म्हणजे जे कोणाला बघितलेलं नाही ते पण चावेत बसतच,
ज्याला देखील नाही त्याने बी टिंगल करत बसतं, ज्याला देखील नाही त्याने बी निंदा करत बसतं. मग एखादा जर विचारस का हो त्या तो भाऊ तुमले भेटेल शे का कधी देखील, मी नाही देखील भाऊ तो तताना संक्रांता. ओ तताना संक्रांता चक गेल पुरी माहिती काढाशिवाय किडा कसाला पाडास रे. हा मला नाही माहित भाऊ, मी नाही देखील भाऊ तो संक्रांता, तो संक्रांता असं सांगतात एक कान मध्ये देवाना. कधी पण माणसाच्या जवळ जा, त्याला निरका पारखा आणि मगच दोष द्या. अरे एवढी चव घातली महाराज, तुमच्याकडनं काय अपेक्षा करायची? आमचेच कीर्तनकार नालायक झालेत, आमचीच बदनामी करतात. विठ्ठल